पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, आज आपण प्रभू येशू सोबत थोडा प्रवास करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक संत लोकांनी, अनेक देवाच्या आशीर्वादित लोकांनी बोललेली गोष्ट असे आहे, जीवन हे एक प्रवास आहे. हालेलुया. हालेलुया. जीवन कसा प्रवास आहे? हालेलुया. हालेलुया. देवा बरोबरचा प्रवास. हालेलुया. हालेलुया. करिंदकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये ढगाखाली प्रवास केलेले जे लोक आहेत त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वराने विशेष प्रकारे निवडले. हालेलुया. 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 आज आपण सांगतो बप्तिस्मा घेतलेले लोक. हालेलुया. हालेलुया. त्या काळामध्ये त्यांना कोणता बप्तिस्मा मिळाला? या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, त्यांना ढगाखाली देवानी बप्तिस्मा दिला. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, हे लोक विशेष प्रकारे आशीर्वादित लोक होते. कारण काही आहे? कारण देवाचा विशेष सान्निध्याचा अनुभव त्या ढगाखाली त्यांना भेटत होते. विशेष असे आहे, हे लोक कधीही ढग सोडून जात नव्हता. ढग बंद झालं तर ते थांबणार. हालेलुया. हालेलुया. कधी कधी दिवस, आठवडा, महिना सुद्धा त्या ढगाखाली त्यांनी थांबलेले लोक आहे. म्हणजे देवाच्या आज्ञेविरुद्ध जात नाही, देवाचं मन ओळखून देवाच्या विचारानुसार चालत होते. हालेलुया. हालेलुया. देवाच्या परिपालनेचा हात जेव्हा आपण देवाच्या सान्निध्यामध्ये राहतो, हालेलुया, हालेलुया. देवा बरोबर चालतो, त्या ठिकाणी मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपण एक निर्णय घेऊया, मला पण ख्रिस्ताप्रमाणे आबा पित्याच्या इच्छेनुसार जायचं आहे. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आपल्याला बरं वाटते देवाबरोबर चालायला, कारण देवाच्या सानिध्य आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं, तुम्ही प्रार्थना करताना अशी प्रार्थना करा. कशी प्रार्थना करायचं? हालेलुया. हालेलुया. तुझी इच्छा जसे स्वर्गामध्ये पूर्ण होत आहे तसं या जगामध्ये पूर्ण होऊ दे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, कधी कधी अशी वेळ येत आहे, देवाच्या विचारापेक्षा आपले विचार निराळा होणार. हालेलुया. हालेलुया. देवाचा विचार आणि माझा विचार सारखे जात आहे, असे पण दिवस आहे. हालेलुया. हालेलुया. अशा वेळी विशेष काय नाही. हालेलुया. 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 तर देवाचा विचार आणि माझ्या विचारामध्ये फरक येत आहे, तेव्हा काय करायचं? हालेलुया. हालेलुया. पटापट निर्णय घ्यायला वाटणार, उड्या मारायला वाटणार. हालेलुया. हालेलुया. मुखात येत आहे ते बोलू टाकायला वाटणार. हालेलुया. ते हालेलुया. नाही. हालेलुया. हालेलुया. देवाची एक इच्छा आहे, देवाचे एक मार्ग आहे. देवाची इच्छा मार्ग असे आहे, जेव्हा आपल्याला संधी मिळत आहे तेव्हा देवाचा सानिध्य सोडायचे नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गेत्सेमनी मध्ये येशूला 33 वर्षाचा तरुण मुलगा असलेले येशूला एक थोडासा कन्फ्युजन सारखा राहिले. येशूने तिकडे बोलले, मी आता काय करू? हालेलुया. हालेलुया. देव बापा, तुझी इच्छा असेल तर ते पूर्ण करायला माझी तयारी आहे. गेत्सेमनी बाग आपल्या पण आयुष्यामध्ये महत्वाचं एक ठिकाण आहे. हालेलुया. 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 येशू रात्रंरात्र प्रार्थना करण्यासाठी ज्या पित्याकडे जात होते, त्या पित्याकडे त्या रात्री प्रार्थना करायला गेत्सेमनी बागेत गेले. हालेलुया. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये या रात्रंरात्र बापाची इच्छा काय आहे म्हणून विचारायची सवय असेल तर देवाचे ज्ञान वेळोवेळी आपल्याला मदत करणार आहे. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, जग देणारे ज्ञान आहे ते निराळा आहे. हालेलुया. हालेलुया. जग देणाऱ्या ज्ञानाविषयी
परमेश्वराच्या पवित्र कृपेने पौलानी करिंथकरांस लिहिलेले पहिले पत्रामध्ये पहिले अध्यायातील 21व्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे आता आपण ऐकूया. वचन 21. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. पौलानी येशूला ओळखले, पौलानी येशूच्या मार्गाने चालले तर जग हालेलुया. पौल जेव्हा भक्त आहे, पौला बरोबर फिलॉसॉफी शिकलेले लोक आहेत, पौला बरोबर प्रार्थना केलेले लोक आहेत, पौला बरोबर सिनगोग मध्ये राहिलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये अनेक लोकांना हे काही बोलताय काय कळत नाही. हालेलुया. सुवार्ता शुभ वर्तमान क्रूसाच्या वाटेमध्ये देवाच्या लेकरांना घेऊन जाणार आहे. क्रूसाचे वाट महत्वाचे आहे प्रियानो. या क्रूसाच्या वाटेत जाण्यासाठी प्रार्थनेची कृपा लागते. जो लोक प्रार्थना करत नाही, जो आबा पित्याची इच्छा ओळखायला प्रयत्न करत नाही, जे देवाकडे विचार मांडायला जात नाही, हालेलुया, देवा काय बोलायचं आहे हे विचारत नाही, त्यांना हे जे क्रूसाचा वाट आहे, हे जे प्रवास आहे, यामध्ये तकवा येणार, कंटाळ येणार, त्रास होणार, टाकून द्यायला वाटणार. हालेलुया. अशा वेळी आत्मिक ज्ञान गरजेचं आहे. म्हणून संत पौल आज आपल्याला शिकवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून प्रियानो, जग कधी देवाला ओळखू शकत नाही, देवाचं शिकवण ओळखू शकत नाही. हालेलुया. तुला प्रार्थनामध्ये खंडाळा येत आहे का? तू प्रार्थनेला बसताना तुला हे कधी संपते असे वाटते का कधी? हालेलुया. आज कशाला प्रार्थना, आज कशाला बायबल वाचन असा विचार कधी डोक्यात येत आहे? हालेलुया. तर जाणायचं जग तुझ्या डोक्यात शिरलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मला आठवत आहे आम्हाला आश्रम मध्ये प्रार्थनामध्ये येणारे काही तरुण मुलं क्रूसाच्या वाटेच्या भक्तीसाठी जाताना या तरुण मुलांनी, त्यांच्यामध्ये अनेकांनी चप्पल न वापरता चालताय असे मला दिसलेलं आहे. त्यातील काही लोक ज्यांना अधिक ज्ञान भेटलेलं आहे, या ठिकाणी जिथे अंगावर घुसणारे दगड आहे त्या ठिकाणी गुडघे सुद्धा टेकून प्रार्थना करताना दिसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, दैवी ज्ञान मिळणार तेव्हा दुःखाच्या वाट, क्रूसाच्या वाट, त्रासाच्या वाट आनंदाने देवाच्या स्तुती गौरव करत उचलायला चालायला आपल्याला जमणार. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये पाहिजे असेल तर प्रार्थनामय जीवनामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. हालेलुया. मोशेच्या हाताखाली इस्रायल लोकांनी जसे बप्तिस्मा स्वीकार केले, कसला बप्तिस्मा? ढगाखाली आणि समुद्रामध्ये असलेले बप्तिस्मा. म्हणजे दुसऱ्या शब्दाने बोललं तर हे आज्ञाधारकपणाचा, परमेश्वराच्या हाताखाली राहण्याचा आशीर्वाद आहे ते बप्तिस्मा. हालेलुया. या मोशेने दिलेले बप्तिस्मा आपल्या टायर होऊ दे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्या मार्गामध्ये आशीर्वाद येत राहणार आहे. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लणी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेल्लण्यास मूर्खपणाचा असा आहे खरा. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लणी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य
व देवाचे ज्ञान असा आहे, असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. परमेश्वर प्रभू विशेष प्रकारे घबराहट असलेल्या लोकांना झोपायला भीती वाटते, चालायला भीती वाटते, माणसांच्या भीती वाटते, कुठेतरी उडी मारायला वाटते तरी पण भीती वाटते, असे भयानक भीतीच्या गंभीर बंधनात असलेल्या अनेक लोकांना आज सुटका देत आहे. कोणाच्या तरी मणक्याच्या एका मणीच्या जवळच्या भागामध्ये खूप दुखणे आहे, येशू त्यांना आज बरे करत आहे. कुणाला तरी गेल्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टींच्या विषयी खूप पश्चाताप वाटत आहे. देवाची इच्छा असे आहे, जेव्हा माणसं आपल्या पापांबद्दल पश्चाताप करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. पापांबद्दल पश्चाताप करणे म्हणजे अपराधी भावना नको आहे. एका व्यक्तीला स्वतःकडे वळवून घेत आहे असं नको. हालेलुया. हालेलुया. पश्चातापी माणूस देवाकडे बघणार आहे, देवाकडे लक्ष देणार आहे. शरीरामध्ये काही ठिकाणी विशेष प्रकारे पायाच्या वरच्या भागामध्ये वगैरे गाठी असलेल्या काही लोकांना त्या गाठीच्या बंधनातून येशू सोडवत आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या मेंदूच्या संबंधामध्ये काही तक्रार आहे, येशू त्यांना आज बरे करत आहे. अनेक किडनी पेशंटना आज येशू स्पष्ट करत आहे. एक बहीण जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये कंटाळलेला आहे. नवरा लक्ष देत नाही, मुलांच्याकडून पाहिजे तसे प्रतिसाद भेटत नाही. माझे जीवन कशाला असा नेगेटिव्ह विचार त्या बहिणीला त्रास देत आहे. पवित्र आत्मा त्या बहिणीच्या जीवनामध्ये आज अर्थ देत आहे. क्रूसावर मरण पावलेले येशू, त्या येशू बरोबर एक होताना आपल्या जीवनाला अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ समजायला आपल्याला भेटते. वाचन आपल्या जीवनामध्ये कार्य करू दे. आत्मिक अभिषेक तुम्हा सर्वांना आज दिवसभर लाभू दे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.